श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वी कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत आणि कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत, त्यामुळे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती त्यामुळे दूर होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करेल। तर अशा कोणत्या वस्तू आहेत, तर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। 15 ऑक्टोबर 2023ला रविवारी आहे घटस्थापना, म्हणजे नवरात्रीला सुरुवात होणार आहे। शारदीय नवरात्रोत्सव जो आहे तर तो 15 ऑक्टोबर 2023 पासून 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे। आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नवरात्रीमध्ये आपण 9 देवींच्या रूपांची पूजाही करत असतो। हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप मोठे महत्त्व आहे, कारण या 9 दिवसांमध्ये देवींच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे जे काही देवींचे तत्व आहे तर ते जास्त या दिवसांमध्ये कार्यशील असते आणि अशा या 9 दिवसांपूर्वीच आपल्याला यापैकी जे एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढून टाकायची आहे। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वस्तू सांगणार आहे, तर त्यापैकी तुमच्या घरामध्ये यापैकी जर कोणतीही एक वस्तू असेल तर ती तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढून टाकायची आहे। जर आपल्या घरामध्ये आपल्या मागे दारिद्र्य असेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नसेल किंवा येत नसेल आणि ती आपल्या आल्या पावली आपल्या घरामधून बाहेर जात असेल किंवा घरामधून लक्ष्मी निघून जात असेल, पण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, तर यासाठी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत। आता आपण बघूयात या कोणत्या वस्तू आहेत। तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे तुटलेला तवा किंवा तुटलेलं पोळपाट लाटणं। तुटलेला तवा किंवा पोळपाट लाटणं जे आहे तर ते तुमच्या जर स्वयंपाकघरामध्ये असेल तर ते सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराबाहेर टाकून द्यायचं आहे। आपल्याला माहिती आहे की नवरात्र सुरू होण्या अगोदर आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो, याला आपण दसऱ्याची स्वच्छता सुद्धा म्हणतो। आणि ही स्वच्छता आपण जेव्हा करत असतो तर तेव्हा आपल्या घरात याला आपण सर्व जाळी जळमाटे धूळ वगैरे सगळं काही आपण आपल्या घरातनं काढत असतो आणि या सर्व जाळ्या जळमाटांमध्ये आणि या धुळीमध्ये आपल्या घरामधली दरिद्री असते आणि लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत नाही। ज्या ठिकाणी अशा पद्धतीची घाण असते तर त्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही आणि त्यामुळेच आपण आपल्या घराची स्वच्छता करणार आहोत। तर त्याप्रमाणेच या ज्या काही वस्तू आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत। तर त्यामुळेच तुमच्या घरामध्ये जर तुटलेला तवा किंवा जर खराब पोळपाट लाटणं तुमच्या घरामध्ये असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे एखादं तुमच्या घरामधलं जे स्वयंपाकघरातलं भांडं जे आहे तर ते खराब झालेलं असेल, फुटकं असेल किंवा त्याला क्रॅक गेलेले असतील, तर अशा प्रकारची जी भांडी आहेत तर ती सुद्धा स्वयंपाकघरामध्ये वापरू नयेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे। तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये ठेवायची नसतात, त्यामुळे अशी भांडी जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या आपल्या घराला दोष लागतात, घरामध्ये दरिद्री येते। त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला खराब झालेली भांडी आणि ज्याला अगदी होल पडलेला आहे, क्रॅक्स केलेले आहेत, तर ती सर्व भांडी तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढून टाकायची आहे। यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे देवघरात गळणारी समई किंवा निरांजन। आपण रोज देवघरामध्ये आपल्या देवासमोर दिवा लावत असतो, समईमध्ये लावत असतो किंवा निरांजनामध्ये आपण लावत असतो, पण या निरांजनामधून किंवा समईमधून जर तेल गळत असेल, तूप गळत असेल किंवा हे जे निरांजन आहे तर ते तुटलेले असतील, भंग पावलेले असतील, तर असे जे निरांजन आणि समई आहे तर ते तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वी तुमच्या घरातून बाहेर काढायचे आहेत आणि नवीन दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे। तर हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचे दिवे निरांजन ठेवायचं नाही आहेत। तर यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे फाटलेले देवाचे कापड किंवा वस्त्र आपण ज्याला म्हणतो, जे आपण आपल्या देवांसाठी वापरत असतो आसन म्हणून, तर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाही आहे। जर ते फाटलेलं असेल, खराब झालेलं असेल, त्याला जर खूप सारे डाग पडलेले असतील, अगरबत्ती लागून किंवा चुकून कापूर वगैरे जाळताना त्या कापडावरती एखादी ठिणगी पडली असेल तर त्यामुळे ते कापडा जो आहे तर तो खराब झाला असेल, तर अशा प्रकारचे खराब झालेले कपडे जे असतात किंवा जे वस्त्र असतात तर ते आपण आपल्या देवपूजेमध्ये वापरत नाही। आणि तुम्ही जर अशा प्रकारचे वस्त्र तुमच्या देवघरामध्ये वापरत असाल तर ते सुद्धा तुम्हाला नवरात्र सुरू होण्या अगोदर बदलायचे आहेत। नवरात्रीच्या आधी तुम्हाला नवीन वस्त्र किंवा नवीन कापड तुमच्या देवांसाठी देवघरासाठी आणायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला देवांची स्थापनाही करायची आहे।
तर अशा पद्धतीने हे जे कापड आहे तर ते सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचं आहे। खराब झालेलं कापड जे आहे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, पण पाण्यामध्ये प्रदूषण होऊ शकतं, तर त्यामुळे तुम्ही हे कापड एखाद्या झाडाखाली सुद्धा काढू शकता। तर अशा पद्धतीने या कापडाची तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे। आता यानंतरची पुढची वस्तू म्हणजे खराब झालेल्या डस्टबिन म्हणजे कचरा पेटी। जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचं खराब झालेलं डस्टबिन असेल तर त्या ठिकाणी खूप निगेटिव्हिटी असते आणि तुमचे जर डस्टबिन तुटलेलं असेल, खराब झालेले डस्टबिन आपल्या घरामध्ये नकारात्मकतेमध्ये वाढ करत असतात आणि त्यामुळेच डस्टबिन जर तुमचे खराब झालेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला फेकून द्यायचे आहेत आणि नवीन डस्टबिन तुम्हाला आणायचे आहेत। यानंतर पुढची वस्तू म्हणजे झाडू। झाडू म्हणजे आपण ज्याला केरसुणी म्हणतो, तर ही केरसुणी म्हणजे माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जर तुमच्याकडे खराब झालेली किंवा तुटलेली विचित्र अवस्थेमध्ये असलेले जर झाडू असतील तर ते झाडू सुद्धा तुम्हाला बदलायचे आहेत आणि घरामध्ये तुम्हाला आपल्या चांगले झाडू हे आणायचे आहेत। लक्ष्मी प्राप्तीचे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि जो व्यक्ती या नियमांचं पालन करत नाही तर त्याचं नशीब जे आहे तर ते कायमच खराब राहतं आणि त्याच्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाही। त्या घरामध्ये सतत दरिद्री असते आणि त्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सुद्धा दूषित होतं, त्या घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते। त्यामुळेच आपल्याला झाडू सुद्धा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये बदलायचा आहे। यानंतर पुढची वस्तू म्हणजे चप्पल, बूट, सँडल। तर हे सुद्धा या गोष्टींना सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। जर तुमचे चप्पल तुटलेली असेल तर तुम्ही ते शिवून वापरू शकता, पण जर तुमची आर्थिक परिस्थिती जर तेवढी चांगली असेल तर तुम्ही हे चप्पल किंवा शूज जे आहे तर ते तुम्ही चेंज करू शकता, पण तुटलेले चप्पल कधीही आपल्या पायामध्ये आपण घालू नयेत। तर त्याचप्रमाणे दुसऱ्यांचे चप्पल किंवा शूज जे असतात तर ते जर आपण आपल्या घरी आणले तर त्यासोबतच नकारात्मक शक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळेच जर तुटलेल्या चपला तुमच्याकडे असतील तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य हे प्रवेश करते। त्यामुळे जर तुटलेल्या चपला असतील तर त्या सुद्धा आपल्याला वेळीच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत। नवरात्र सुरू होण्याअगोदर यांचं सुद्धा आपल्याला विल्हेवाट लावायची आहे आणि अशा प्रकारच्या निगेटिव्ह वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीयेत। आता यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू। त्यामध्ये घड्याळ असेल किंवा दुसरी कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर त्या वस्तू सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीयेत। अगदी प्राचीन काळापासून घरातील वस्तूंसंबंधित काही प्रथा आणि काही जे नियम आहेत तर ते अगदी प्रचलित आहेत आणि बहुतांच्या घरामध्ये तुटलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या माळ्यावरती अशा ठिकाणी पडून असतात। शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगितलेल्या आहेत की त्या आपण आपल्या घरामध्ये ठेवायच्या नसतात आणि अशा वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अडचणींमध्ये वाढ होते आणि त्या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत नाही आणि घरामध्ये सतत अलक्ष्मी दारिद्र्य राहत असते। त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे फुटलेला आरसा। फुटलेला आरसा हा सुद्धा आपल्या घरामध्ये असणे हा एक दोष आहे, वास्तुदोष आहे आणि या दोषांमुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये सक्रिय होते आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना अनेक नकारात्मक गोष्टींचा परिणामांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे तुटका आरसा, क्रॅक गेलेला आरसा असा जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायचा आहे। खराब किंवा बंद पडलेली घड्याळे असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर ती सुद्धा तुम्हाला फेकून द्यायची आहेत आणि तुम्ही ती भंगारामध्ये विकू शकता। त्याचबरोबर तुमच्या घड्याळांची स्थितीनुसार तुमच्या घराची उन्नती ही निश्चित होत असते। घड्याळ जर चालू नसेल तर घरातील लोकांना जे आहे तर ते काम पूर्ण करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात। घरामध्ये तुटलेले फोटो किंवा एखादी फ्रेम असेल तर ती सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवायची नाही आहे। एखादी फ्रेम आपल्या किंवा एखादा जो फोटो आहे तर तो आपल्या खूप आवडीचा असतो, एखाद्याने ती आपल्याला भेटवस्तू म्हणून दिलेली असते आणि आठवण म्हणून आपण अशा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवत असतो। पण जर त्या खराब झालेल्या असतील, त्याला क्रॅक्स केलेले असतील किंवा त्या भंग पावलेल्या अशा असतील तर त्या अशा खराब अवस्थेतल्या या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा ठेवायच्या नाही आहेत। तर त्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घराच्या जवळपास ज्या ठिकाणी झाड असेल त्या ठिकाणी हे जे फ्रेम्स आहेत आणि ह्या ज्या फोटो आहेत त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मातीमध्ये विसर्जित तुम्ही करू शकता। आपल्याला घटस्थापना करण्यापूर्वी नवरात्रीच्या अगोदर घराच्या बाहेर या सर्व वस्तू काढायच्या आहेत। आता यानंतर पुढची वस्तू म्हणजे फाटलेले कपडे। खराब झालेले फाटलेले जे कपडे जे असतात तर ते तुमच्या घरामध्ये असतील तर ते आपण तसेच बाजूला ठेवून देतो आणि त्याकडे आपण पुन्हा लक्ष सुद्धा देत नाही किंवा ते कपडे जे आहेत तर ते आपण वापरामध्ये सुद्धा आणत नाही। तर कपडे जे आहेत तर ज्याप्रमाणे कपडे जर फाटके असतील तर त्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते, त्याचप्रमाणे ते कपडे जे आहेत तर ते अशा प्रकारचे कपडे आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर आपल्या गरिबीमध्ये म्हणूनच जर फाटलेले कपडे असतील तर त्याची विल्हेवाट लावावी, ते घरात तसेच ठेवू नयेत। त्या कपड्यातील जो चांगला भाग आहे तर तो तुम्हाला उपयोगामध्ये आणायचा आहे आणि तो भाग तुम्हाला व्यवस्थित तुमच्या घरामध्ये नीट घडी घालून तुम्ही ठेवू शकता, पण जो फाटलेला भाग आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर फेकून द्यायचा आहे। अजून कोणकोणत्या वस्तू आपल्या जर घरामध्ये आहेत तर त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत, जसं की
की महाभारताच्या युद्धातील चित्रे असतील, नटराजाची मूर्ती असेल, ताजमहालाचे चित्र असेल किंवा जंगली जनावरांची फ्रेम असेल, काटेदार झाडांचे एखादं चित्र असेल, तर यापैकी जर वस्तू तुमच्या घरामध्ये असतील तर त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामधनं बाहेर काढायच्या आहेत. कारण यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी येते, आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वाढते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य करत नाही. त्यामुळे या वस्तू आपल्याला आपल्या घरामधनं बाहेर काढायच्या आहेत. महाभारताच्या चित्रामुळे आपल्या घरामध्ये भांडण, वादविवाद आणि कलह वाढतो. त्याचबरोबर नटराजाची मूर्ती हे विनाशाचे प्रतीक आहे. तसेच ताजमहाल जे आहे तर ते कबर आहे आणि बुडत्या झाडाचे जे चित्र आहे तर त्याच्यामुळे आपल्या सौभाग्य बुडवते. काटेदार झाडे आपल्या जीवनामध्ये काटे पेरतात. त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या घरामध्ये जर ठेवत असाल तर त्या तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरातनं बाहेर काढायच्या आहेत. आता यानंतर फाटलेली पर्स किंवा जे पाकिट असतं जे पुरुष वापरत असतात, म्हणजे त्याला आपण वॉलेट म्हणतो, तर हे सुद्धा जर खराब झालेले असतील, फाटलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या बदलायचे आहेत. आणि अशा प्रकारचे पर्स, वॉलेट तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू नका, तर ती तुम्हाला फेकून द्यायची आहेत. तर यानंतरच्या अनेक जे आपल्याकडे डेकोरेटिव्ह दगड असतात, जे अनेक लोक आपल्या घरामध्ये डेकोरेटिव्ह दगडांचा वापर करत असतात, तर अशा वस्तू सुद्धा आपल्या घरामध्ये आपण ठेवू नयेत. तर त्याने आपल्याला फायदा होत नाही तर नुकसानच होते. आणि आपल्याला काही माहिती नसताना असे डेकोरेटिव्ह दगड जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवू नयेत. प्रत्येक काम जे आहे तर ते आपल्याला पूर्ण व्हावे असं वाटत असेल, तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर या ज्या वस्तू आहेत तर त्या नवरात्र सुरू होण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढूनच टाकायला हव्यात. आणि अशा ज्या वस्तू आहेत ज्या तुटक्या फाटक्या अवस्थेमध्ये आहेत तर त्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामधून बाहेर काढून टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने या ज्या वस्तू जर आपण आपल्या घरातनं बाहेर काढल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण येते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि ती अखंड वास्तव्यास आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या स्वच्छता करताना तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर काढून टाका आणि नवीन वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्याला रिप्लेस करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.